दादरमधील कबूतरखाना बंद करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतलेला होता. या निर्णयाविरोधात जैन समुदायाकडून दादरमध्ये एक आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ताडपत्री ज्या आहेत त्या फाडण्यात आलेल्या होत्या आणि त्याच विरोधात आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठी विरुद्ध जैन असा वाद चिघळलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर कबुतरांना धान्य टाकणे इतकं महत्त्वाचं आहे का, आणि त्याचबरोबर कबुतरांचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत जैन समुदायातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टरी पेशातील त्यांनी अनेक वर्ष डॉक्टरी पेशांमध्ये घातलेले आहेत असे डॉक्टर कल्याण गंगवाल सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. सर, आपण बघतोय की एक वाद पेटलेला आहे, तो म्हणजे कबुतरांना खाद्य टाकणं इतकं गरजेचं आहे का, आणि कबुतरांना खाद्य टाकणं हे जैन समुदायामध्ये किती महत्त्वाचं आहे? मी एक जैन डॉक्टर आहे. गेले 50 वर्ष इथल्या KEM हॉस्पिटल आणि पुणे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन आहे आणि हजारो रुग्ण आम्ही रोज पाहतो आहोत. आज आज जो वाद पेटलेला आहे त्याबद्दल माझी भूमिका हे एक जैन व्यक्ती आणि त्याचबरोबर एक डॉक्टर या दोन्ही नात्यांनी आहे. एक गोष्ट मी मान्य करू इच्छितो की निश्चितच जीवदया अहिंसा याला जैन धर्मामध्ये प्रचंड महत्त्व आहे आणि प्राण्यांना अन्न देणं, पक्ष्यांना दाना देणं हे जैन धर्माचं एक पार्ट आहे. पण जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो आणि माणसांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र माणसानं सजग होणं गरजेचं आहे. आज मुंबईमध्ये ह्या कबूतरखान्याच्या निरनिराळ्या ठिकाणी जे कबूतरखाने आहेत आणि अशा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे लोकांच्या आरोग्याला निश्चितच धोका निर्माण होतो आहे. गेल्या 15 वर्षाच्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं आहे की इंटरस्टिशियल लंग डिझीज, न्यूमोनिया, बर्ड फ्लू, हे स्किनची अलर्जी याला हे कबूतर कारणीभूत आहेत. आणि ही परंपरा जरी असली, 100 वर्षाची परंपरा असली, पण 100 वर्षाच्या पूर्वीची अवस्था बॉम्बेची वेगळी होती. तिथे एवढी दाट लोकवस्ती नव्हती. सकाळच्या वेळी काही तुरळक वाहतूक असायची, त्यावेळी तुम्ही पक्ष्यांना दाणे दिले तर काही होत नव्हतं. पण आता एवढी दाट लोकवस्ती झाली असताना आणि लाखो कबुतरं, हजारो कबुतरं तिथे एकत्र येत आहेत, कारण तुम्ही त्यांना दाणे देताय. आणि कबुतरांच्या बाबतीत असं आहे की त्यांना जर दाणे मिळाले तर त्यांची प्रजनन शक्ती इतकी प्रचंड आहे की त्यांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका होतो आहे, लोकांच्या आरोग्याला धोका होतो आहे, पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे. आणि अशा वेळी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घेतलेला अगदी आवश्यक आहे. धर्म आणि विज्ञान याच्यात तफलत नाही. उलट जैन धर्म हा जगातला सगळ्यात वैज्ञानिक धर्म आहे. आणि असं असताना जर विज्ञान सांगत असेल की लोकांचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे आणि ते काळजी घेणं गरजेचं आहे आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट त्याच्याच सपोर्ट करतील याबद्दल शंका नाही. आणि म्हणून डॉक्टरी नात्यानं मी निश्चितच सांगू इच्छितो की आपण हा कबूतरखाना तिथून हलवलाच पाहिजे. अशा ठिकाणी न्या की जिथे दाट लोकवस्ती नाही, प्राण्यांना नुकसान होणार नाही, त्यांना पण तुम्हाला दाणं देता येतील, पण त्याचबरोबर आपण लोकांच्या आरोग्याचं रक्षण करू शकू. आपल्याला आश्चर्य वाटेल की जवळजवळ गेल्या वर्षी 60,000 भारतातले लोक अशा कबुतरांमुळे झालेल्या रोगामुळे मृत्युमुखी पाडलेले आहेत. बॉम्बेत देखील असे अनेक लोक आहेत की ज्यांना इंटरस्टिशियल लंग डिझीज झाला आहे, जे ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही, कारण त्यांची फुफ्फुसं इतकी डॅमेज झालेली आहे आणि याला जगात तरी अजून काही ट्रीटमेंट नाही. आणि अशी अवस्था जर निर्माण होत असेल तर आपण विचार केला पाहिजे की खरंच आपण याबद्दल हट्टी राहणं गरजेचं आहे का. आणि केवळ धर्माच्या नावाखाली मला दाणे द्यायचे. मी जैन समाजाला असं आवाहन करू इच्छितो की आपण असे कबूतरखाने निराळ्या ग्राउंडमध्ये उभारा, गार्डन्समध्ये उभारा की जिथे लोकांचा संपर्क लोकांचा कमी असेल या पक्ष्यांबरोबर. आणि त्याचबरोबर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या चिमणीसाठी आम्ही झगडतो आहोत, चिमण्या मोठमोठ्या शहरातून गायब झाल्या आहेत, बॉम्बेमधून गायब झाल्या आहेत, पुण्यात चिमणी दिसत नाही. याला हे कबूतर कारणीभूत आहेत, कारण त्यांना आता चिमण्यांना अन्न मिळणं मुश्किल झालं आहे आणि म्हणूनच चिमण्या ह्या नष्ट होत चालल्या आहेत. पर्यावरणाचं संतुलन ठेवायचं असेल तर आम्हाला या गोष्टीचा देखील अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जो निर्णय देतील तो आपण सर्वांनी मानला पाहिजे, यात काहीही शंका नाही. जर जैन समाजाला दया, करुणा हे जैन धर्माचे प्रिन्सिपल्स आहेत. मी स्वतः कट्टर जैन आहे. मी सूर्यास्तानंतर पाणी पण पित नाही, कारण आम्ही चोयार करतो, एक वेळ जेवतो. जैन धर्म हा तुम्हाला जीवनशैली शिकवतो आणि त्याचबरोबर आपला व्यवहार कसा असावा हे जगात सांगतो. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं आहे की जैन समाजाने बॉम्बेमध्ये पक्ष्यांसाठी हॉस्पिटल उभारावीत, प्राण्यांसाठी हॉस्पिटल उभारावीत. त्यात जीवदयेचं जेवढं मोठं काम होईल ते केवळ या कबुतरांना दाणे देऊन होणार नाही, हे माझं आहे. म्हणून भावनाशी खेळून उपयोगाचं नाही. आपण विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. सर, आपण बघतोय की जैन धर्म अहिंसेची शिकवण देतो, परंतु जैन मुनींकडून थेटपणे शस्त्र हातात घेण्याची भाषा केली जाते. नाही, याला माझं पूर्णपणे ऑब्जेक्शन आहे.
मला असं वाटतं की ज्या जैन मुनींनी असे शब्द काढलेत ते धर्माच्या विरोधात काम करतायत असं मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. कारण जैन मुनींची देखील एक आचारसंहिता आहे आणि त्या आचारसंहितेचं हे उल्लंघन आहे. आम्ही जैन धर्मामध्ये भाषा समिती नावाची एक समिती आहे. आपण कसं बोलावं, काय करावं यावरती नियंत्रण ठेवण्याची जैन धर्मामध्ये एक प्रथा आहे आणि साधुनीती पाळणं अगदी गरजेचं आहे. असा साधू जर असं काही बोलत असेल तर त्याच्या आचार्यांनी त्याला निश्चितच शिकवण दिली पाहिजे. आचार्यांनी त्याला दंड देखील दिला पाहिजे. कारण अशी भाषा ही जैन धर्मात मान्य नाही. हे मी जैन धर्माचा अभ्यासक म्हणून देखील सांगतो. कारण इथल्या सन्मती तीर्थचा मी देखील एक मेंबर आहे, जिथे आम्ही जैन धर्माचा प्राकृत भाषेचा गहन अभ्यास सगळे करत असतो. सर, आपण बघतो की सातत्यानं हा जो वाद आहे तो अधिकच तीव्र होत चाललेला आहे. मागच्या आठवड्यात जर पाहिलं तर जैन समुदायाकडून मोर्चा काढण्यात आलेला होता, आंदोलन करण्यात आलेलं होतं. आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. या बाबतीमध्ये तुमच्याशी काही सरकारच्या वतीनं किंवा कम्युनिटीच्या वतीनं काही बोलणं वगैरे तुमचं झालंय का? नाही, आता याच्यासाठी अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे. उलट त्यांची अशी अपेक्षा आहे की मी जैन समाजाच्या बरोबर उभं राहावं आणि त्यांच्या बाजूनी बोलावं. पण मी एक डॉक्टर आहे. माझं प्रथम कर्तव्य आहे की लोकांचं आरोग्य सांभाळणं, लक्षात. आणि तुम्हाला असे वाटेल की मी देखील पक्ष्यांचं खूप काम करतो. संक्रांतीच्या काळामध्ये आम्ही अनेक पक्षी वाचवतो जे जखमी झालेले असतात मांजानी, आणि हे काम मी गेले 20 वर्ष करतो आहे. आणि कुणाकडनं एक दमडा न घेता स्वतः एक ॲम्ब्युलन्स ठेवतो, व्हेटरनरी डॉक्टर ठेवतो. आमचे सहाय्यक लोक पक्ष्यांची जी लागेल तेवढी मदत करतात. पण मला असं वाटतं हा खरा जैन धर्म आहे. या निमित्तानं मराठी विरोधात जैन आणि गुजराती लोक असा जो वाद निर्माण केला आहे हा देखील चुकीचा आहे. याला कारणं पण अनेक आहेत की आपल्याला असे वाटेल की काही दिवसापूर्वी बॉम्बेमध्ये गेल्या 5-6 वर्षापूर्वी काही शिवसेनेच्या लोकांनी जाऊन स्थानकामध्ये देखील मटणाचे तुकडे टाकले होते. जैन मंदिरात देखील मंदिराच्या समोर मांसाहाराची दुकानं थाटली होती. त्यामुळे निश्चितच हा प्रकार होणं टाळलं पाहिजे. सगळ्यांनी सामंजस्यानं राहणं पाहिजे, यात कवडीची शंका नाही. आणि याच्यामुळे हा मराठी विरोध अमराठी हा जो वाद निर्माण होतोय तो देखील 100% टाळला पाहिजे. कारण याला राजकीय स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे. हा केवळ न्यायाशी संबंधित विषय आहे, आरोग्याशी संबंधित विषय आहे आणि जीवदयेशी संबंधित विषय आहे. आणि जीवदया आपण कशी करायची हे जैन धर्मामध्ये अत्यंत सखोलपणे आम्हाला शिकवलं जातं, लहानपणापासून शिकवलं जातं. म्हणून प्राण्यांना दाणे देणं, प्राण्यांचं रक्षण करणं, पक्ष्यांना दाणं देणं हे आमच्या रक्तात आहे. पण हे करताना आपण विज्ञानाचा विषय घेतला पाहिजे आणि मानवी आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करता उपयोगाचं नाही. सर, जसं तुम्ही सांगितलं की कबुतरांना दाणे देणं हे धर्मामध्येच आहे, परंतु आपण बघतोय की न्यायालयाचा निर्णय हा आपण अंतिम मानतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तो आपण अंतिम मानतो. अशा वेळी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाचं सर्रासपणे उल्लंघन होतंय. अनेक ठिकाणी घराच्या छतावरती जे आहे कबुतरांना दाणे देण्याचं टाकण्याचं, खाद्य देण्याचं प्रमाण जे आहे वाढलेलं आहे. हे मुद्दाम केलं जातंय असं दिसून येतं. एकंदरीत जर पाहिलं तर पुणे महापालिकेच्या वतीने सुद्धा जे कोणी कबुतरांना खाद्य देईल त्यांच्यावरती 500 रुपयाचा दंड पुणे महापालिकेकडून सुद्धा आकारला जातोय. मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रकार सुरू आहेत. या बाबतीमध्ये काय सर? इनफॅक्ट मला असं वाटतं की लोकांना जास्त हेल्थ एज्युकेशन दिलं तर लोक सुधारतील. लोकांना आत्तापर्यंत काहीच कल्पना नाही की कबुतरांमुळे असे रोग होऊ शकतात. जेव्हा काही सोसायट्यामध्ये अशा केसेस दिसायला लागल्या, असे पेशंट माझ्याकडे आले, तेव्हा मी सांगितलं पहिली गोष्ट असं करा की तुम्ही लहान मुलांना त्या कबुतरांच्या संपर्कात सकाळी नेता आणि कित्येक वेळा छोटी मुलं ते कबुतराला आपल्या हातात घेतं, त्याला कुरवाळतं आणि त्यावेळी त्यांचे विष्ठा आणि त्यांच्या याच्या संपर्कात आल्यामुळे अनेक मुलांना न्यूमोनिया आणि अस्थमा झालेले आहेत. म्हणून लोकांचं हेल्थ एज्युकेशन करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते करण्यासाठी लोकांनी जागरण केलं पाहिजे. दंडाने काही होत नाही. दंड आणि काय नियम समाज बदलायचा असेल तर नीती आणि भीती दोन्ही पाहिजे. भीती कायदा निर्माण करू शकतो, पण नीती ही समाजात हेल्थ एज्युकेशननी होणार आहे. म्हणजे लोकांना जागरण केलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, तरच त्यांच्यात बदल मोठ्या प्रमाणात होईल. आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा विज्ञानाचा काळ आहे आणि जैन धर्म तर सगळ्यात वैज्ञानिक धर्म आहे. फक्त जैन लोकांना अजूनही ह्या सगळ्या गोष्टी अद्याप माहीत नाही. म्हणून भावनेच्या विवश होऊन ते जर काही गोष्टी करत असेल तर त्यांना देखील मी हात जोडून विनंती करतो की आपण विज्ञानाचा अभ्यास करा आणि आपली जीवदया निश्चितच आवश्यक आहे. आपल्या धर्माचं ते मोठं पालन आहे, ते आपण करू शकता नियमाच्या चौकटीत राहून, ते सर, नियमांचं उल्लंघन करून नाही.
सर, आपण पाहिलं तर बर्ड फ्लू नावाचा जो प्रकार होता हो. तो सुद्धा याच कबुतरांमुळे झाल्याचं कबुतरामुळे मोठ्या प्रमाणात कबुतरांमुळे झाला होता आणि त्याच्यामुळे बर्ड फ्लूची एक मोठी साथ आली होती. हजारो कबुतरं त्यामुळे मेली होती आणि या मेलेल्या कबुतरं जेव्हा तुमच्या गच्चीवर असतात, तुमच्या घराच्या गालणीत पडतात, त्यावेळी त्यांना त्यांच्यापासून हा बर्ड फ्लू माणसांमध्ये देखील गेला होता आणि बर्ड फ्लूमुळे अनेक माणसांचे देखील मृत्यू झालेले आहेत, असं विज्ञान सांगतं आणि असं रेकॉर्ड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण विज्ञानाच्या डोळ्यांनी केला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि डॉक्टर ना त्याने तर मी निश्चित सांगेन की आपण विज्ञानाचा पाठपुरावा करा. धर्म आणि विज्ञान दोन्ही बरोबर गेले पाहिजेत.